तर 13 एप्रिल 1919 रोजी तुम्हाला माहिती असेल जालियनवाला बाग या ठिकाणी प्रदर्शनकारी जमलेले होते आणि याच शांतिप्रिय जमलेल्या प्रदर्शनकार्यावरती ब्रिटिश सरकारने आणि त्यावेळेस असलेल्या जनरल डायरने अमानुष्य गोळीबार करून त्यावेळेस जवळपास 1000पेक्षा जास्त लोकांचा त्यावेळेस या जनरल डायरने बळी घेतलेला होता. जो जालियनवाला बाग हे होतं ह्याच्या बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग होता आणि त्याच्या चारही बाजूंनी भिंती होत्या. त्याच्यामुळे तिथल्या कोणत्याही प्रदर्शनकाराला बाहेर पडता आलं नाही. तर अक्षरशः काही लोकांनी आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उड्या मारल्या. परंतु तो काळ होता ब्रिटिशांचा आणि आता आपण आहे आपल्या स्वतंत्र भारतामध्ये. आणि आपल्या या स्वतंत्र भारतामध्ये विद्यार्थी सरकारकडे मागणी घेऊन जातात, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्याची. आणि कशासाठी राजीनामा पाहिजे तर या 20पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी जीव दिलेला आहे यांना न्याय देण्यासाठी. आणि जे पेपर लीक्स होत आहेत सारखे या राज्यामध्ये त्या राज्यामध्ये नॅशनल लेवलवरती प्रत्येक ठिकाणी आज पेपर लीक आहे आणि याच्यासाठी आणि याच विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आणि समर्थन म्हणून ज्यावेळेस सोनम वांगचुक हे उपोषणासाठी बसतात त्यांना 20 दिवस उलटून जातात. परंतु सरकारकडून या आंदोलनाची कशाही प्रकारची दखल घेतली जात नाही. परंतु या उलट सरकार सोनम वांगचुक यांना सकाळी सकाळी येऊन सोनम वांगचुक यांना पांढऱ्या बेडशीटीमध्ये गुंडाळून घेऊन जातं आणि या आंदोलनाला पूर्णपणे दमन करण्याचा प्रयत्न करतं. आणि त्यालाच रिॲक्शन म्हणून जेव्हा लाखो विद्यार्थी दिल्लीमध्ये येतात, जंतर मंतर या ठिकाणी जमा होतात, त्यावेळेस सरकार त्यांच्यावरती जसं जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जसं तिथे जमलेल्या प्रदर्शकांना बाहेर पडता येत नव्हतं कारण तिथं जालियनवाला बागला भिंत होती चारी बाजूनी, तशाच काही प्रकारचं सरकार या ठिकाणी बॅरिगेड्स लावण्याचा प्रयत्न करतं. आणि जे प्रदर्शनकारी जे पीसफुल प्रोटेस्टर तिथे जमलेले होते दिल्लीमध्ये त्यांना बॅरिगेड्स लावून विभागतं वेगवेगळ्या ठिकाणी. याच्या उलट सरकार तिथे स्टॅम्पेडसुद्धा करण्याचा प्रयत्न करतं. बरोबर जिथं जे CJPचं जे स्टेज होतं त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स घुसवली जाते म्हणजे तिथे स्टॅम्पेड क्रिएट व्हावा आणि काही चुकीची घटना तिथे घडावी. परंतु तसं काही तिथे घडलं नाही. आणि या उलट जेव्हा विद्यार्थी संसदेकडे कूच करतात त्यावेळेस सरकार लाठी मार करतं विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांवरती अश्रूंचे गोळे फेकले जातात. परंतु हे विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा संयमाचा बाण कधी ना कधी सुटतो. आणि यालाच प्रत्युत्तर यालाच रिॲक्शन म्हणून काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती दगडफेकसुद्धा केली. परंतु सरकार आणि पोलीस या आंदोलनावरती वॉटर कॅननचा सुद्धा वापर करू शकले असते. परंतु त्यांनी वॉटर कॅननचा वापर न करता या विद्यार्थ्यांवरती त्यांनी जो रस्ता निवडला तो म्हणजे त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्याचा, त्यांच्यावरती अश्रूंचे गोळे फेकण्याचा. इतक्या ब्रुटली आणि इतके क्रुएल्टीप्रमाणे विद्यार्थ्यांना मारलेलं आहे. हे म्हणजे खूप भयंकर आहे. डोके फोडण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांचे अक्षरशः. याचबरोबर आता यालाच रिॲक्शन आणि प्रत्युत्तर म्हणून संपूर्ण भारतामध्ये हे आंदोलन आता पेटलेलं आहे. जसं की जालियनवाला बागलाच रिॲक्शन म्हणून भारतामध्ये असहयोग आंदोलन सुरू झालं, त्याच्यानंतर सविनय कायदेभंग आंदोलन सुरू झालं, त्याच्यानंतर गांधीजींनी नारा दिला करो या मरो, कारण ती ठिणगी पेटलेली होती 1919 मध्ये. आणि सर्व लोकांना कळलं होतं की हे ब्रिटिश सरकार किती क्रुएल आहे, किती वाईट आहे आणि कशा प्रकारे आपण या गुलामीमध्ये जगत आहोत याची जाणीव त्यावेळेस या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे झालेली होती. आणि जे कालचं जे आंदोलन झालं 20 जुलैला विद्यार्थ्यांचं CJPचं प्रोटेस्ट जे झालं यामध्ये सुद्धा आता लोकांना खूप प्रमाणामध्ये जाणीव झालेली आहे की हे सरकार कशाप्रमाणे निवडून दिलेलं सरकार जे लोकांनी भरभरून मतं केली हे कशाप्रमाणे आता लोकांबरोबर वागत आहे, कशाप्रमाणे लोकांवरती विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करत आहे, कशाप्रमाणे हे सरकार विद्यार्थ्यांवरती अश्रूंचे गोळे फेकत आहे. आणि पोलिसांच्या सोबतच गुंड सुद्धा तिथे दिल्लीमध्ये जमा झालेले होते. गुंडांनी सुद्धा विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला. आणि यालाच आता रिॲक्शन म्हणून संपूर्ण भारतभर हे आंदोलन आता पेटलेलं आहे. मुंबईमध्ये प्रदर्शन झाली, आंदोलनं झाली, त्याच्यानंतर नागपूरमध्ये झाली, पुण्यामध्ये झाली, अरुणाचल प्रदेशमध्ये झाली, कर्नाटकमध्ये झाली. भारतातच नाही तर आता हे आंदोलन नेदरलँडमध्ये पेटलेलं आहे, लंडनमध्ये पेटलेलं आहे. म्हणजे आता ह्याचे पडसाद उमटायला चालू झालेला आहे.
आणि काही वेळापूर्वीच तुम्ही बघितलं असाल, स्वतः राहुल गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींच्या आवासाबाहेर धरणा प्रदर्शन दिलेलं आहे. त्याच्याबरोबरच प्रियंका गांधी सुद्धा तिथे धरणा प्रदर्शन देत आहेत. म्हणजेच आता काँग्रेसने एक ठाम भूमिका या आंदोलनावरती घेतलेली आहे. जरी हे आंदोलन आपला भारतीय मीडिया जरी कव्हर करत नसला तरी आंतरराष्ट्रीय पत्रकार सुद्धा इथे उपस्थित होते. त्यांनी हे पूर्ण आंदोलन कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर जे कालचं प्रदर्शन झालं हे सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. अनेक जण हा प्रश्न विचारतायत की मोदींना काय प्रॉब्लेम काय आहे एक राजीनामा घेण्यासाठी. विद्यार्थी काय मागतात? फक्त एक राजीनामा, अकाउंटेबिलिटी, जिम्मेदारी सरकारला असावी, ही परीक्षा व्यवस्था पारदर्शक व्हावी, एवढीच त्यांची डिमांड आहे. परंतु सरकार तेही स्वीकारायला आणि कशाही प्रकारची अकाउंटेबिलिटी घेताना अजून तरी दिसलेलं नाही. तर बघू पुढं अजून काय काय होतंय. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.